मित्रांनो, स्वप्नील हिरालाल जगताप यांच्या वस्तीवरती पावसाचं स्वरूप काय आहे आपण पाहू शकतो. वड्याला पूर्ण पाणी आलंय आणि पूर्ण घरांना पाणी लागलंय. गाडी हा वस्तीला जाणारं पाणी पाहू शकतो तुम्ही खेकडे. आणि इथंही खेकडे धरणारे बंधू आपल्याला भेटलेले आहेत. ते खेकडे बघतायत आणि आपण पाऊस बघतोय. इकडं या पावसात कुणी काय कमावलं कुणी काय गमावलं. तर ही डाळिंबाची बाग आहे. माझ्या माहितीप्रमाणे गणेश मुळीक यांची असू शकते. त्यांनी खूप कष्ट घेतले आणि आज त्या बागेत खूप पाणी साठलंय. येणाऱ्या काळातच याचा नफा आणि तोटा कळणार आहे. परंतु या शेतकऱ्याची आज काय मानसिकता असेल हा फक्त शेतकरीच अनुभवत असेल. शेजारी 15/7च्या लागवडीसाठी लोकांनी सरी तयार केली. त्या रानात पूर्ण पाणी साठलेलं आहे आणि झालेलं आहे. आणि याही साईडला आपण पाहू शकतो या लोकांनी पूर्वी या ओढ्याला झाडं लावले तर नक्कीच ही झाडं या रोडचं या ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहापासून संरक्षण करतात. हे मात्र नक्कीच खरं आहे, तेवढंच खरं आहे. आपणही विचार करा, येणाऱ्या काळात पावसाच्या नैसर्गिक संकटासाठी फक्त तारणहार ठरू शकतात झाडं झाडं झाडं. हा प्रवाह स्पीड बघा तुम्ही किती आहे. आणि जोडीला आमच्या सकाळपासून साथ देत